पश्चिम महाराष्ट्रातील भाजपच्या संघटनात्मक बांधणीला अधिक बळ देण्यासाठी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत लोकप्रतिनिधींची बैठक झाली आहे। एसआयआर कार्यक्रमाबाबत मतदारसंघनिहाय कामाचा विस्तार करण्याच्या सूचना लोकप्रतिनिधींना देण्यात आल्यात। तसेच पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीबाबतही बैठकीत चर्चा झाल्याची माहिती पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली आहे। धाराशिव जिल्ह्यातील कळंब येथे उबाटा गटातील नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याबाबत गोरे म्हणाले, भाजप सोबत काम करण्याची इच्छा असलेल्या काहींचे प्रवेश आचारसंहितेमुळे थांबवण्यात आले होते। हेच प्रवेश आता करून घेण्यात आले असून आगामी काळात भाजपमध्ये आणखी मोठे प्रवेश होतील अशी सूचक प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। एसआयआरचा कार्यक्रम मतदार यादीच्या पुनर्निरीक्षणाचा जो कार्यक्रम चालू आहे त्या कार्यक्रमासंदर्भात मतदारसंघाचे सगळे प्रमुख आमदार आणि आमच्या लोकसभेचे खासदार या सगळ्यांसोबत माननीय प्रदेशाध्यक्ष महोदयांनी बैठक केलेली आहे। या यादीच्या पुनर्निरीक्षणाचा कार्यक्रमाचा पहिला टप्पा पूर्ण झालेला आहे, त्याला 7 दिवसाची मुदतवाढ मिळालेली आहे। आता दुसऱ्या टप्प्यामध्ये ही प्रक्रिया आलेली आहे। त्याच्यामध्ये सगळ्यांनी स्वतः आपापल्या मतदारसंघामध्ये ताकदीनं काम करावं, आपल्या लोकांच्याकडून ते काम करून घ्यावं, अशा पद्धतीची सूचना देण्यासाठीची आजची बैठक होती। आणि मला वाटतं पश्चिम महाराष्ट्रातले सगळे आमदार, सगळे आमचे BLO आणि सगळे मतदारसंघ प्रमुख या ठिकाणी उपस्थित होते आणि माननीय प्रदेशाध्यक्ष महोदयांनी त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे। पदवीधर आणि याच्या संदर्भात काही चर्चा झाली का? पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ नाही, बिलकुल पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या दृष्टिकोनातूनही चर्चा झालेली आहे। ही मीटिंग संपल्यावर अजून एक मीटिंग आहे, त्यामध्ये त्याची चर्चा होणार आहे आणि पदवीधर मतदारसंघाच्या अनुषंगानं अधिकचं मतदान भारतीय जनता पक्षाच्या विचाराचं कसं जोडता येईल याचाही विचार या निमित्तानं केलेला आहे। नाही, आपण पाहिलं असेल, खरं वास्तविक पाहता माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या काही सूचना होत्या, प्रदेशाध्यक्षांच्या काही सूचना होत्या की काही लोकांचे प्रवेश, ज्यांची मनापासूनची भावना भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्याची आहे, अशाही लोकांची काही आचारसंहिता पाळून आम्ही प्रवेश थांबवलेले होते। परंतु मला आता सध्या परिस्थिती अशी दिसते की आता येणाऱ्या कालखंडामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर प्रवेश झालेले आपण बघाल।